नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात दिवसभरातल्या महत्त्वाच्या 72 बातम्यांचा 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत। भावना गवळींच्या उमेदवारीसाठी वाशिममध्ये कार्यकर्ते आक्रमक, रात्रीपर्यंत उमेदवारी घोषित न झाल्यास सामूहिक राजीनामे देणार, वाशिममधील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा इशारा। बुलढाण्यातील भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदेंकडून अपक्ष अर्ज दाखल, महायुतीत बंडखोरी, महायुतीत बुलढाण्याची जागा शिवसेनेकडे आहे। शिवसेनेचे संजय कोकाटे पवार गटात प्रवेश करणार, माढा आमदार बबनराव शिंदेंविरोधात विधानसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती। निलेश लंके यांच्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रेला सुरुवात, लोकांचे पक्ष जाणून घेण्यासाठी स्वाभिमानी जनसंवाद यात्रा, लंके यांची प्रतिक्रिया। आता माझी स्वारी दिल्लीला जाऊनच थांबणार, काही लोक दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करतायत आणि मला निवडून दिलं तर प्रत्येक तालुक्यात एक MIDC आणणार, निलेश लंकेंचं हे वक्तव्य आहे। सुनेत्रा पवार खडकवासला विधानसभा मतदारसंघात तळ ठोकून, आठवड्यातला खडकवासल्यातला त्यांचा दुसरा दौरा। प्रकाश शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पक्षाचे नांदेड लोकसभेचे उमेदवार अविनाश भोसीकर यांनी प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट, वंचितकडून नांदेड लोकसभेची निवडणूक लढवण्यास भोसीकर इच्छुक। यवतमाळमध्ये महाविकास आघाडी नाराजी नाट्य, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी आमदार संदीपान बाजोरिया प्रचारापासून दूर राहणार, योग्य तो सन्मान मिळत नसल्यामुळे नाराजी। महाविकास आघाडीचे नागपूरचे उमेदवार विकास ठाकरेंची रॅलीमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील कार्यकर्त्यांचा सहभाग। रामटेक लोकसभा मतदारसंघातील राजू शिंदेगडाचे आमदार आहेत उमेदवार राजू पारवे आणि त्यांच्या पदयात्रेवर भर देण्यात आलाय। रामटेकमधील शिर्डी, बेसा, भिवापूरमध्ये पदयात्रा, तर भाजप नेत्यांचा सक्रिय सहभाग। रावेर लोकसभा मतदारसंघातून वंचितकडून संजय ब्रह्माणे यांना उमेदवारी मिळाली आहे, तर वंचितच्या दुसऱ्या यादीत संजय ब्राह्मणेंचं नाव आहे। आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या नावाची प्रतीक्षा। इचलकरंजीत शिवसेना बूथ प्रमुखांची बैठकीमध्ये प्रचारासंदर्भात चर्चा, बैठकीला जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित। चाळीसगावला प्रांताधिकाऱ्यांनी सायकल फेरीनं मतदान जनजागृती केली, ओझर, खडकी, बुद्रुक इथं ग्रामस्थांना दिली माहिती। साताराच्या पाटणमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्याच्या पोस्टरवरून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटलांचा फोटो वगळलाय। सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया परभणी लोकसभा निवडणूक लढवणार आहे, परभणीमध्ये लोकसभा उमेदवाराची घोषणा। राहुल लोणीकर यांना संधी मिळाली नाही तर त्यांचे भविष्य उज्ज्वल, एकदा संधी गेली की परत मिळत नाही असं नाही, बबनराव लोणीकरांचं वक्तव्य। पराभूत मानसिकतेतून आढळराव पाटील यांची चिडचिड, ते वयस्कर आहेत त्यांच्या एवढीच सदिच्छा ही देखील आहे आणि गेट वेल सून, खासदार अमोल कोल्हेंची ही टीका आहे। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा इथं अशोक चव्हाण यांना अडवलेलं आहे। गावात आल्यानंतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा आंदोलकांकडून चव्हाणांना विरोध। गाडी अडवल्याची घटना सक्रिय, पोलिसात तक्रार करणार नाही, मराठा समाजाच्या आंदोलकांनी गाडी अडवल्याच्या घटनेवर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये चांगला समन्वय, तर वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू, बाळासाहेब आंबेडकर योग्य भूमिका घेऊन महाविकास आघाडीत येतील, माजी मंत्री अनिल देशमुख यांचं वक्तव्य। पुण्यातील अप्पा बळवंत चौकात झळकलाय अनोखा बॅनर, निवडून आल्यावर दुसऱ्या पक्षात जाणार नाही, परिचय पत्रकात असा उल्लेख असेल तरच मतदान, बॅनरवर आशय। रत्नागिरी रायगड लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराचा चक्क एसटी बसमधूनच प्रचार सुरू आहे। कोकण प्रादेशिक पक्षाच्या उमेदवार शकील सावंत यांचा साधेपणानं हा प्रचार तंत्र। काँग्रेसची बँक खाती गोठवल्याच्या निषेधार्थ बुलढाण्यात काँग्रेसची निदर्शनं, हाताला काळ्या फिती बांधत भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील सुमारे 250 शस्त्र परवानाधारकांपैकी फक्त 13 जणांना शस्त्र जमा करण्याचे आदेश, यामध्ये मंत्री दीपक केसरकरांसह स्वातंत्र्य सैनिक वसंतराव केसरकर यांचाही समावेश। नाशिकच्या येवल्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अवकाळीचं संकट, अवकाळी पावसामुळे आंबा तोडण्याची घाई। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यानं दर घसरले। नंदुरबारमध्ये लसणाचे दर घसरले, महिनाभरापूर्वी 400 रुपये किलोनं मिळणारा लसूण आता 160 रुपयाला।
दिवसेंदिवस उष्णता वाढत असल्यानं लिंबाचे दर वाढलेत. कडाक्याच्या उन्हामुळे सध्या लिंबाच्या मागणीत मोठी वाढ. पुण्याच्या जेजुरीत तीव्र पाणी टंचाई. 8 दिवसात पाणी पुरवठा नियमित न झाल्यास लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा नागरिकांचा इशारा. गोंदियातील 48 गावांना शुद्ध पाण्याचा पाणी पुरवठा करणारी योजना 5 दिवसांपासून बंद. शुद्ध पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. परळी चांदापूर धरणामध्ये पाणी साठा 0% गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे धरण कोरडे ठाक. जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. बुलढाणा जिल्ह्यात अनेक भागात भीषण पाणी टंचाई. जिल्ह्यातील जलाशयात फक्त 14% जलसाठा शिल्लक. पुण्याच्या मावळमधील मालेवाडीमध्ये गावातील महिलांची दररोज हंडाभर पाण्यासाठी भटकंती. पाण्यासाठी 3 किलोमीटर पायपीट करण्याची वेळ. लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा जलवाहिनीवरून आता पाणी चोरणाऱ्या 21 चोरट्यांवर कारवाई. मनपा आणि महसूल विभागाच्या पथकाकडून जलवाहिनीची तपासणी. राज्यात शिरूरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद. या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा 40°C पार करणार हवामान खात्याचा अंदाज. गोंदिया जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 पार. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. दुपारच्या वेळी अत्यावश्यक असल्यास घराबाहेर पडण्याचं नागरिकांना आवाहन. विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. कमाल तापमान 42°C पेक्षा जास्त जाण्याची शक्यता. मागील 15 ते 20 दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात उष्णता तीव्रतेत वाढ झालेली आहे. जंगल परिसरात नदी नाले कोरडे ठाक आहेत. पाणी मिळत नसल्यानं वन्य प्राण्यांचा देखील आपला मोर्चा आता गावखेड्याकडे. कोल्हापूरच्या करवीरमध्ये अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ. पावसामुळे आठवडा बाजारामधील शेतमालाचं नुकसान. लातूरमधील जल जीवन मिशनच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईचे आदेश. 274 कंत्राटदारांवर कारवाई होणार. पुण्याच्या भोरमध्ये कुस्ती संकुलामधील 53 वर्षीय प्रशिक्षकाकडून तरुणीचं लैंगिक शोषण. यशस्वी कुस्तीपटू आणि रुग्ण लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केल्याची माहिती. सोलापूरमध्ये जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश. मोहोळ तालुक्यामधील पोखरापूर सिंचन योजनेच्या टप्पा क्रमांक 2च्या कामाला सुरुवात झाली. सोलापूरच्या करमाळ्यातील उजनी जलाशय काठावरील वीज कपातीच्या विरोधात शेतकऱ्यांची बैठक. उजनी काठचा वीजपुरवठा सुरळीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. राज्यात 1 एप्रिलपासून बदलणारे बाजार मूल्यही यंदाही कायम आहेत. बांधकाम क्षेत्रासह गृहस्वप्न पाहत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा. सांगली शहरातील उशक्काल हॉस्पिटल प्रशासनाला 25 लाखांच्या खंडणीची मागणी. सांगलीतील शहा कुटुंबियांवर गुन्हा दाखल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाभरात ठिकठिकाणी चेकिंग पॉइंट्सची उभारणी. जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी. धाराशिवमध्ये रंगपंचमीत 2 भावांच्या अंगावर रंगात मिसळलेले केमिकलयुक्त ज्वलनशील पदार्थ टाकण्याचा प्रकार. नंदुरबारमध्ये दुष्काळाचं अनुदान मिळण्यासाठी केवायसी करणं शेतकऱ्यांसाठी बंधनकारक. सर्व्हर डाऊन असल्यानं केवायसी करण्यात शेतकऱ्यांना अडचणी. भंडारा जिल्ह्यात आयुष्मान भारतचं केवळ 51% वितरण. कार्ड वितरणाची प्रक्रिया आता संथ गतीने सुरू आहे. धाराशिवमध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका. लाभार्थी शेतकऱ्यांना. शेततळे योजनेतील लाभार्थ्यांची ऑनलाईन लॉटरी निवड प्रक्रिया रखडली. एप्रिलपासूनच बाजारात केशर आंबा दाखल झाल्यामुळे ग्राहकांना हापूसला केशर पर्याय उपलब्ध आहे. बाजारातही हापूस आणि केशर आंब्यांची स्पर्धा. महिनाभर आधीच केशर आंबा बाजारात. सांगोला, धाराशिव, मराठवाडा, खानदेशातील केशर आंबा मुंबई आणि पुण्याच्या बाजारपेठेत दाखल झालाय. तुळजाभवानी चैत्र यात्रा 21 ते 25 एप्रिलला होणार. तर येरमाळामधील येडेश्वरी देवीची यात्रा 23 ते 28 एप्रिल दरम्यान. मंदिर संस्थांकडून यात्रेची तयारी सुरू. संतोष कुमार झा कोकण रेल्वेचे नवे व्यवस्थापकीय संचालक. संतोष कुमार झा हे 1992च्या बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवेचे अधिकारी.